ब्ल्यू स्टेट म्हणजे निळे निळे राज्य. तर निळे राज्य म्हणजे काय? तर निळा रंग जो आहे तो डेमोक्रॅटिक पार्टीचा आहे. तर डेमोक्रॅटिक पार्टी म्हणजे निळा रंग. लाल रंग म्हणजे रिपब्लिकन पार्टी. त्यामुळं जेव्हा तुम्ही ब्ल्यू स्टेट किंवा रेड स्टेट असं म्हणता, तेव्हा तुम्ही असं म्हणताय की ही राज्य आहेत की ज्यामध्ये पूर्वापार पद्धतीनं डेमोक्रॅटिक पार्टीचं वर्चस्व आहे किंवा ही म्हणजे राज्य त्यांचे अशी आहेत. दोघांचे त्या दोन्ही लीडर्सचे टाय सुद्धा त्याच रंगाचे असतात. म्हणजे ट्रम्प हे अगदी कायम लाल कलरचा टाय घालतात आणि बायडन कायम बरोबर निळ्या आहे, रंगाचा बरोबर टाय आहे. घालतात. बरोबर आहे, हम्म, बरोबर आहे. त्यामुळे हम्म. ते दोन्ही जे रंग आहेत ते त्या पार्टीशी निगडीत आहेत. त्यांचे ध्वज, त्यांची तू चांगलं उदाहरण दिलंस की ते टाय हे सगळं ते दर्शवतात की ते कुठल्या पार्टीचे आहेत. आणि ब्ल्यू स्टेट म्हणजे मी तुला म्हटलं तसं डेमोक्रॅटिक पार्टीचं पूर्वापार वर्चस्व आहे. आणि त्याचं उदाहरण जर तुला द्यायचं झालं तर तू अमेरिकेचा जर नकाशा पाहिलास तर जे वेस्ट साईडला पश्चिम किनाऱ्यावरचे जी राज्य आहेत, उदाहरणार्थ कॅलिफोर्निया, पोर्टलँड, वॉशिंग्टन, ही सगळी ब्ल्यू स्टेट्स आहेत. कारण ती पूर्वापारपणे तिथं डेमोक्रॅटिक पार्टी सतत जिंकत आलेली आहे. आणि रेड स्टेटचं उदाहरण द्यायचं झालं तर नॉर्थ डाकोटा, साऊथ डाकोटा किंवा टेक्सास ही त्याची उदाहरणं आहेत की जी पूर्वापार प्रमाणे रिपब्लिकन पार्टीला मदत करतात. आता आणि तो जो मुद्दा स्विंग स्टेट्स म्हणजे नक्की काय? स्विंग स्टेट म्हणजे अशी स्टेट, अशी राज्य की जी काही वेळेला त्यांनी डेमोक्रॅटिक पक्षाला मतदान केलेलं आहे, काही वेळेला रिपब्लिकन पक्षाला निवडून दिलेलं आहे. आणि त्याचे दोन उदाहरणं मी तुला देतो. अगदी मागच्या निवडणुकीतली 2020च्या निवडणुकीतली की 2020 मध्ये जॉर्जिया हे जे राज्य आहे ते पूर्वापाराप्रमाणे नॉर्मली लाल रंगाचं आहे, म्हणजे रेड स्टेट आहे. पण मागच्या निवडणुकीमध्ये राष्ट्राध्यक्षाच्या निवडणुकीत त्यांनी बायडेनला मत दिलं. त्यामुळे ते रेड वरनं ब्ल्यू टर्न झालं. आणि ते रेड वरनं ब्ल्यू टर्न होतं म्हणून त्याला स्विंग बदलतं म्हणून त्याला स्विंग स्टेट म्हणतात. आणखी एक उदाहरण म्हणजे अरिझोना, जे पण ट्रॅडिशनली पूर्वापारपणे जे लाल रंगाचं राज्य होतं ते मागच्या वेळेला ते निळ्या रंगात रूपांतर झालं.